आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। ठाकरे बंधू हे कोणकोणत्या मुद्द्यांवर एकत्र येत आहेत हे जसजसं समोर येईल तसं आम्ही वरिष्ठ नेतृत्वाशी बोलून पुढील दिशा ठरवू, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी केलं स्पष्ट। ठाकरे बंधूंच्या एकत्र मेळाव्याला अनुपस्थित असलेले मिलिंद नार्वेकर पंढरपूरमध्ये दर्शनाला, सर्व पक्षांच्या संपर्कात असलेले नार्वेकर मोक्याच्या क्षणीच गायब कसे, राजकीय वर्तुळात चर्चा। महाविकास आघाडी आता ठाकरे विकास आघाडी झाली, ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर निरुपमांची टीका। काल ठाकरे विकास आघाडी अस्तित्वात आली, ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा स्वार्थापोटी निर्णय, संजय निरुपम यांचं वक्तव्य। ठाकरे बंधूंवर टीका करत प्रताप सरनाईकांचं एकनाथ शिंदेंना पत्र, महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, कालच्या मेळाव्यामध्ये स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा पाहायला मिळाला, पत्रामध्ये उल्लेख। पत्रांना स्टंटबाजी करणं यात सरनाईकांचा हातखंडा, किशोरी पेडणेकरांचा पलटवार तर पांडुरंगाला भक्ती लागते पण खोक्यांची भक्ती असणाऱ्यांबद्दल विचारू नका, अरविंद सावंतांची खोचक टीका। 5 जुलैला 2 भाऊ एकत्र आले, एकाच्या मनामध्ये मराठीसाठी प्रेम दिसलं आणि दुसऱ्याच्या मनामध्ये सत्तेची लालसा, निलेश राणेंची ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर टीका। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनाची अब्दुल सत्तार यांच्याकडून चेष्टा, कर्जमाफी व्हावी असं म्हणताना सत्तार हसले, कर्जमाफीच्या आश्वासनावर सत्ताधारी आमदारांच्याच वक्तव्यावर संभ्रम निर्माण। शेतकऱ्याची व्यथा जर स्टंटबाजी असेल तर तुम्ही निवडणुकीमध्ये केलेल्या घोषणा या देखील स्टंटबाजीच, भाजपच्या गणेश हाकेंच्या व्हिडिओवर विजय वडेट्टीवार यांची टीका, गणेश हाकेंचा औत ओढतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीका। उद्यापासून बच्चू कडू यांची 7/12 कोरा यात्रा, त्याच्याच आदल्या दिवशी कडूंनी केलेली पोस्ट चर्चेत, विठ्ठला सरकारला कर्जमाफी देण्याची सुबुद्धी दे अशी पोस्ट करत कडूंनी भावना व्यक्त केल्या।